नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी. सुरुवातीला राजकीय आखाड्यातील टॉप 9 बातम्या. आरक्षणामध्ये मी अडथळा आणला असं शिंदे म्हणाले तर त्याच क्षणी राजीनामा देईन, राजकारणातून संन्यास घेईन. जरांगेंना उत्तर देताना फडणवीसांची रोखठोक भूमिका. मराठ्यांविरोधात गेल्याचा फडणवीसांना पश्चाताप. आम्ही फडणवीसांना विरोधक मानत नाही, त्यांनी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी. जरांगेंची फडणवीसांना विनंती. फडणवीसांच्या बोलण्यामध्ये तथ्य. मराठा आरक्षणाच्या कायद्यामध्ये फडणवीसांचा मोलाचा वाटा. विरोधकांकडून फडणवीसांवर खोटे आरोप. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. नवाब मलिकांनी केलं अजित पवार यांचं स्वागत. अजितदादा आणि नवाब मलिकांचा एकाच गाडीतून प्रवास. मलिकांच्या मतदारसंघामध्ये अजित पवारांची सभा. मलिकांना सोबत घेणं हे भाजपनं मान्य केल्याचं दिसतंय. मुलीला तिकीट दिल्यास चालेल, मात्र मलिक नको असा तोडगा काढलेला दिसतोय. मलिक अजित पवार यांच्यासोबत जाण्यावरून जयंत पाटलांची प्रतिक्रिया. नवाब मलिकांना महायुतीमध्ये घेण्यास फडणवीसांचा नकार. मलिकांबाबत माझी भूमिका ठाम. फडणवीसांचं वक्तव्य. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये झिशान सिद्दीकी सहभागी. सिद्दीकींच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी, तर काँग्रेस झिशान सिद्दीकींवर कारवाईच्या तयारीत. लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे. मंत्री सुरेश खाडे यांचं मोठं वक्तव्य. भाजपा आणि शिंदे गटाच्या नेत्यांना देखील अजित पवार नकोत. अजित पवार कंटाळून निघून जावेत असा विचार दिसतोय. सुषमा अंधारींची महायुतीवर टीका.